आपण पाहताय महानिकालाचं महाविश्लेषण. आपण एक एमआयएमचा मुद्दा पूर्ण करून नंतर पुढच्या मुद्द्याला जाणार आहोत, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं काय करायचं. पण त्यापूर्वी एमआयएमचा मुद्दा पूर्ण करूयात. मी जातोय त्यासाठी आपल्यासोबत जे आपले प्रतिनिधी आपले विश्लेषक आहेत त्यांच्याकडे मी जातोय. कांदीलालजी, तुमच्याकडेच. एमआयएमचं जे परफॉर्मन्स आहे ते खरोखरच चांगलं आहे. आत्ता म्हणजे अनबिलिव्हेबल आहे खरं बघायला गेलं तर. पण तुम्ही जे म्हणतात ना तसं ते नाही आहे. त्या संदर्भात मी वेगळ्याच अँगलनी बोलतो आहे. मुसलमान नेहमी टॅक्टिकल वोटिंग्स करतात. म्हणजे जो उमेदवार ज्या वॉर्डमध्ये का जिथे असेंब्ली असेल त्या असेंब्लीमध्ये जो BJPला हरवू शकतो त्याकडे एक म्हणजे फुल सपोर्टनी वोट करतात. म्हणजे एन ब्लॉक वोट करतात आपण असं म्हणतो. ते मेनली टॅक्टिकल वोटिंग आहे. जिथे त्यांना वाटलं की AM जिंकते तिथे त्यांनी AIMला दिलं आहे. जिथे काँग्रेसचे जास्त स्ट्रॉंग कॅन्डिडेट होते तिथे त्यांनी काँग्रेसला दिलं आहे. ते मुस्लिम वोट्स यांना टॅक्टिकल वोटिंग नेहमी करतात. आणि दुसरं एक प्रामाणिक सांगतो, ओवेसी खूप प्रामाणिक लीडर वाटतो कम्पॅरेटिव्हली ह्या सगळ्या जे मुस्लिमचे मसिया म्हणतात स्वतःला त्याच्यापेक्षा ओवेसी खूप चांगलं बोलतात, खूप चांगलं करतात. आणि ते आता मुस्लिम लोकांना अपील व्हायला लागलाय की एक प्रामाणिक लीडर आपल्याला मिळतोय जो आपल्याला फक्त निवडणुकीसाठी वापर करत नाही. मी कांतीलालजी मी तेच म्हणतोय, त्याला तुम्ही टॅक्टिकल म्हणताय. ते जसे बाळासाहेब ठाकरे हिंदूंना आवडले होते, हिंदूंचा लीडर कोण महाराष्ट्रामधून जो समोर आले ते होते स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे. मुसलमानांना वाटतात आता कोणीच उरलं नाही. काँग्रेस काय शिवसेनेबरोबर पण जाते, शिवसेना राज ठाकरेंबरोबर जाते, आधी भाजप बरोबर जाते. आमचा लीडर MIM. मी तेच म्हणतोय, शिवसेना MIM ही मुसलमानांची इस्लामचा थेट पुरस्कार, अनअपॉलॉजेटिकली इस्लामचा पुरस्कार करत मुस्लिम आयडेंटिटीचा पुरस्कार करणारा एकमेव पक्ष म्हणजे MIM. आणि यासाठी MIM आहे. मी केशव उपाध्यायांकडे जातो. केशवजी, MIMचा महाराष्ट्रामध्ये मला आठवतं नांदेड महापालिकेत त्यांची जेव्हा पहिल्यांदा एंट्री झाली तेव्हा अशोक चव्हाण मी चुकत नसेल तर मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली होती. आज मुंबईपर्यंत MIM आलेली आहे. तुम्ही कसं पाहताय? तुमचा रेफरन्स करेक्ट करतो, बरोबर आहे. 2012 साली MIM पहिल्यांदा नांदेडमध्ये आली होती. त्या ठिकाणी काँग्रेस आणि MIM यांची आघाडी त्या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये झाली होती. हा रेफरन्स करेक्ट केला. दुसरं असं आहे, माझी हात जोडून प्रसन्न जोशी विनंती आहे, मी शिवसेनेवर आमचे उभाठा शिवसेनेवर मतभेद असतील नसतील पण कृपया शिवसेना आणि MIM यांची तुलना अजिबात करू नका. असं आहे की एका अर्थाने या देशाने एक पार्टिशन, एक विभाजन भोगलंय. मुस्लिम लीग अशाच पद्धतीने केवळ मुस्लिमांच्या हिताचं रक्षण करणारी, विचार करणारी एक पक्ष, एक संघटना या देशामध्ये आली 1906च्या आसपास. रेफरन्सवर करेक्ट करावं लागेल. पण त्याच्यानंतर या देशाचं विभाजन आपल्यापर्यंत या देश गेला. हा इतिहास फार जुना नाहीये. आणि नेमकी तीच बीजं, तोच विचार घेऊन MIM पण पुढे येत आहे. त्यामुळे कृपया हिंदुत्ववादी पक्ष आणि दुसरा कुठलाही MIM सारखा पक्ष याचं तुलना करून सुद्धा, आणि असं काय होणार आहे असं करू नका. म्हणून MIM बद्दल चिंता हे सगळेच जण, का मगाशी म्हणत की टेंगूळ किंवा MIM सगळे ढकलून काय देतात म्हणजे आपल्यापासून, त्याचं कारणच आहे ज्या पद्धतीची विचारधारा ते पुढे घेऊन येत आहेत ती या देशासाठी योग्य नाही. त्यामुळे इतर कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल आपण चर्चा, मतभेद होऊ शकतात, पण MIM सोबत जाणं किंवा MIMची तुलना हिंदुत्वाबरोबर करणं हा या देशासाठी स्वतंत्र अपमान आहे. याचं कृपया गांभीर्य आपण प्रसन्न जोशी ठेवाल, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. हनुमंतजी, काँग्रेसलाही विकास करायचा आहे, युतीला, शिवसेना मनसेला युती विकास करायचा होता, पण विकास म्हणजे भाजप, विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हे यशस्वी ठरलं. याकडे आपण कसं पाहता? खरं म्हणजे प्रसन्नजी, हे अर्धसत्य आहे. विकास केला म्हणून सांगितलं तर तुम्हाला सुधाकर बडगुजरांसारखे गणंग नेते किंवा पुण्यामध्ये ज्या काही गुन्हेगारांना तुम्ही उमेदवाऱ्या दिल्या, मग त्यात अजितदादा असो, भारतीय जनता पक्ष असो की एकनाथ शिंदे साहेब असो, याची तुम्हाला गरज पडली नसती. ज्या प्रकारे पैशाच्या थैली भरून रस्त्यावर पडलेल्या तुम्ही माध्यमांनी दाखवल्या, त्याची गरज पडलेली नसती. विकासाचाच मुद्दा होता. तर विकास करत असताना तुम्ही मुंबईचा जो विकास म्हणून सांगितला होता, तर मुंबई महानगरपालिकेच्या ठेवीचा मुद्दा चर्चेला आला ना. शेवटपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठेवी आम्ही का काढल्या प्रशासक असताना हे सांगितलं नाही. 7-8 वर्षापेक्षा काही महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रशासक बसवला होता. माझ्या पुण्यामधल्या ठेवींचा प्रश्न आला, पिंपरी चिंचवडमधल्या ठेवी तर अजितदादांनी सांगितलं की भाजपाच्या लोकांनी मोडून खाल्ल्या म्हणून. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका, त्या शहरामधले रस्त्याचे प्रश्न, खड्ड्याचे प्रश्न, पाणी पुरवठ्याचे, पुण्यामधली समान पाणी पुरवठा योजना आजही भाषणात गुंडाळून ठेवलेली आहे. नदी सुधारचे पैसे वापस गेलेले आम्हाला सांगावं लागलं होतं. किंवा मुंबईमध्ये ज्या प्रोजेक्टचा तुम्ही उल्लेख करताय ते प्रोजेक्ट मेगा इंजिनिअरिंगला देण्याच्या बदल्यामध्ये भारतीय जनता पक्षाला काय काय भेटलं हे सगळं माध्यमांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे विकास
विकास हा तोडफोडीच्या राजकारणाला, विकास हा गुन्हेगारांना उमेदवारी दिलेल्यांना आणि विकास हा पैसे वाटलेल्याला पर्याय म्हणून दाखवायचा, हे भारतीय जनता पक्षाचं नेरेटिव्ह होतं. ते नेरेटिव्ह खोटं आहे हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. यातला एक विषय होता जो आपण मी सुरुवात करणार आहे राजू वाघमारे यांच्यापासून, ती म्हणजे शिवसेना सांगा कुणाची मुंबईमधली. तर मुंबईमधला हा प्रतिसाद पाहता राजू वाघमारेजी, अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेकडे जनता बघत असते. आज 65 जागा तरी आम्ही दाखवतोय सध्या, जागांवरती शिवसेना आहे ठाकरेंची आणि तुमच्या 27 जागा आहेत. नाही प्रसन्नाजी, एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या अगोदर विधानसभा जेव्हा झाली तर त्या विधानसभेमध्ये आम्हाला जास्त मतं होती, लोकसभेमध्ये पण आम्हाला मतं होती. त्याच्यामुळे या ज्या निवडणुकी, आता मुंबईची जी निवडणूक झाली याच्यामध्ये काही अंशी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आणि भावनिक आव्हान केल्यामुळे काही मराठी माणूस त्या पद्धतीने त्याकडे झुकला. पण मराठी माणूस पूर्णपणे आमची जागीर आहे किंवा मुंबई मधला मराठी माणूस म्हणजेच ठाकरे, हे जे ब्रीदवाक्य या निवडणुकीच्या काळात त्याच्या आधी जे ठाकरे बंधू सांगत होते ते ब्रीदवाक्य आता पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. या मुंबईतला मराठी माणूस भाजपकडे पण आहे, या मुंबईतला मराठी माणूस शिवसेनेकडे पण आहे आणि या मुंबईतला मराठी माणूस काँग्रेस आणि इतर पक्षांकडे पण आहे. त्याच्यामुळे यांची जागीर संपली. यांची जी भाषा होती एवढी आरेरावी आणि पण तुमच्या शिवसेनेला जास्त जागा का नाही मिळाल्या? मुंबई म्हणजे तुमच्या शिवसेनेला ठाकरेंच्या सेने इतक्या किंवा त्याच्या आसपास जाणाऱ्या जागा का नाही मिळाल्या? 50% डिफरन्स कसा काय? नाही, याचं कारण असं की सगळ्यात पहिली गोष्ट की ज्यावेळी महायुती म्हणून आम्ही जागा लढवल्या तर आमच्या वाटेला 90 जागा आल्या आणि ज्या 90 जागा आल्या त्या जागांच्या देण्या घेण्याच्या ज्या गोष्टी होत्या बरं, त्याच्यामध्ये आम्हाला काही ठिकाणी तडजोड करावी लागली. दुसरी गोष्ट अशी की प्रसन्नाजी, आमच्याकडे 12-17 म्हणजे 2012-2017 मिळून 125 नगरसेवक होते. पण आम्ही त्या सगळ्यांना तिकीट देऊ शकलो नाही. आमच्या कितीतरी चांगले नगरसेवकांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही की जे आमच्याकडे आलेले होते. आणि युतीच्या राजकारणामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते आणि ती ऍडजस्टमेंट आम्ही केली. आमची मतं बीजेपीला ट्रान्सफर झाली, बीजेपीची मतं आमच्याकडे आली. फक्त साऊथ बॉम्बे आणि साऊथ सेंट्रल बॉम्बे मध्ये काही मतं जी होती ती जेवढी ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती, टावर्स मधली मतं बीजेपीची, ती तेवढी ट्रान्सफर झाली नाही कारण मतदानच झालं नाही. त्याच्यामुळे तो जो परिणाम आम्हाला एका वाक्यात विचारतो दोघेही स्वतंत्र लढले असते, भाजप आणि तुमची शिवसेना स्वतंत्र लढले असते तर दोघांचाही परफॉर्मन्स वाढला असता, वाटतं असं आता विचार करताना? आता विचार करताना मला वाटतं अजून थोडं सगळ्यांचं अनालिसिस जेव्हा करू त्यावेळी मला असं वाटतंय की म्हणजे अनालिसिस केल्यावरच मी सांगू शकतो. मी आता काय बोललं तर ते ऑब्जेक्टिव्हली ठीक आहे, बॉडी लँग्वेज वरनं वाटतं की तुम्हाला वाटतं. बोलतो फारच उदार आहेत, त्यामुळे त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्या नातलगांच्या तिकिटांचा आग्रह ते नाही म्हणाले नाहीत आणि पक्षाचं नुकसान झालं का? वायकरांची मुलगी पडली, त्यानंतर सरवणकरांचे मुलगा नीट हे करू शकले नाही परफॉर्मन्स. ही नातेवाईकांना तिकीटं नाकारली गेली असती तर तुमचा पक्ष आणि पर्यायाने महायुती यांना जास्त मोठा आकडा गाठता आला असता असं वाटत नाही का? नाही, मला तसं काही वाटत नाही कारण समाधान सरवणकर ऑलरेडी नगरसेवक होता 2017ला पण. त्याच्यामुळे तो जो नगरसेवक होता त्याचं काम तिकडे होतं, त्याला तिकीट देणं गरजेचं होतं. त्यांची जी बहीण होती तर ती बहीण आमची विभाग प्रमुख आहे, महिला प्रमुख आहे पूर्ण जिल्ह्याची. तिचं काम तिकडे आहे, म्हणजे ती फक्त नातेवाईक म्हणजे आज घरातून उठून तिला तिकीट दिली अशातला प्रकार नाही. तर शिंदे साहेब आल्यापासून ते जॉईन केल्यापासून ती एक विभाग प्रमुख त्या जिल्ह्याची म्हणून ती काम करत होती आणि ती रस्त्यावर काम करत होती. त्याच्यामुळे तिला तिकीट देण्यात आली. वायकरांचं आणि कुडाळकरांचं ते थोडं तिकडे गणित फिसकटलं
पण बाकीच्या ठिकाणी आम्ही तेवढ्या काही तिकीट दिल्या नाहीत. बरं. आणि बीजेपी मधून पण काही नातेवाईकांना तिकीट दिल्या, त्या सुदैवाने आल्या, आमच्यातल्या एक दोघांच्या आल्या नाहीत. पण त्याच्यानी फरक नाही पडला. फरक कुठे पडला की आमच्याकडे जे नगरसेवक आले होते ते नगरसेवक जे 17चे होते 2017चे तेच आमच्याकडे जवळजवळ 65 होते. बरं, आणि ठीक आहे. बाकीचे नगरसेवक ठीक, आलं म्हणजे लक्षात. आम्हाला जर मला त्या एक मुद्दा नगरसेवकांना घ्यायचा आहे, पण ज्याची आम्ही सुरुवात तिकीट मी देऊ शकतो. पैगंबर शेख यांच्यापासून करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांकडे घेऊन जाणार आहे. हनुमंत पवारांकडे जाईन, त्यानंतर सगळ्यांकडे जाईन. तो म्हणजे एकीकडे भाजप महायुती याच्या विरोधात समाज माध्यमांवरती जोरदार हल्ला गुल्ला सुरू असतो, टीका टिप्पण्या सुरू असतात प्रचंड प्रमाणात. पण मग हाच महाराष्ट्र समाज की जो सोशल मीडियावर आहे, मतदानाच्या वेळी मात्र त्यांना मिळालेलं दिसतंय. आता त्याच्या स्ट्रॅटेजीज, कुणाला पक्षांतर्गत घेतलं त्याला राजकारण म्हणतात. पण आजच्या घडीला वास्तव हे बदलणार नाहीये की मोठ्या प्रमाणात नगर परिषद असो, महापालिका असो की विधानसभा असो, पहिल्या क्रमांकाचा पक्ष आणि पहिल्या क्रमांकाची युती ही महायुती, पक्ष म्हणजे भाजप आणि त्यांचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. मला पैगंबर शेख यांच्यापासून सुरू करायचं आहे. पैगंबरजी, मग आपल्याला जो व्हर्च्युअली दिसणारा जो काही विरोध असतो तो प्रत्यक्षात तरी असतो का माहीत पडायचा जे विरोध करतात तेच मतदान करतायत? मला थोडासा जर वेळ दिला ना तर मी थोडस जरा डिस्क्राईब करून सांगेल की परिस्थिती अशी आहे की जे सोशल मीडियावर होतं ते ग्राउंडवर होत नाही ऍक्च्युली. बरोबर आहे. आपण जे भाजपच्या विरोधामध्ये जे लोक सोशल मीडियावर खूप मोठमोठे लेख लिहितात, बरेचसे व्लॉग बनवतात, त्यांचा ग्राउंड टच काय आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. ग्राउंडवर भाजपचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकच प्रभागामध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला दिसेल की भाजपचे बूथ प्रचंड मजबूत असतात ऍक्च्युली. आणि त्यांचं ग्राउंडवर प्रत्येक यादींवर काम वगैरे जे आहे त्यांच्याकडून खरंच आपण शिकलं पाहिजे की निवडणूक कशी लढवावी ऍक्च्युली, हे काम कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे. त्यांच्याकडे असे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आहेत की जे कुठलीही अपेक्षा न ठेवता करतात आणि काम करतात. त्याच्या मागचं कारण हे आहे की भाजपचं जे सांस्कृतिक राजकारण आहे ते देखील परफेक्ट आहे. बरं. आज आपण पाहतोय की चळवळीमधली जी लोक आहेत, शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली जी लोक आहे, हे सांस्कृतिक राजकारण कुठेतरी पुरोगामी म्हणवल्या जाणारे जे पक्ष आहेत त्यांनी सांस्कृतिक चळवळी, ज्या अराजकीय चळवळी आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या केलेल्या नाहीयेत. आणि आज भाजपला पॅरलल अशा ज्या हिंदुत्ववादी चळवळी आहेत, भले त्या राजकीय असतील आणि अराजकीय स्वरूपाच्या असतील, बरं. या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि या चळवळीत जे आहे ते भाजपचं काम करताना बूथवर आपण पाहतोय. बरं. आणि तशा पद्धतीची माणसं काँग्रेसकडे म्हणा, राष्ट्रवादीकडे म्हणा नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट ठीक आहे, मला आपल्याला थोडक्यात घ्यावं लागेल. पैगंबर, मी मान्य करतो मोठा विषय चर्चेचा, मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, पण मला सगळ्या गेस्टकडे जावं लागेल कारण सगळेच लांबून आपल्याला वेळ मिळालेला आहे. मी जातो सचिन परब यांच्याकडे. सचिनजी सुद्धा एक सगळ्या परिस्थितीवरती मी लक्ष ठेवत असतात. सचिनजी, एक किती न पटण्यासारखं असो, मी पुन्हा म्हणतो सोशल मीडियावर प्रचंड टीका, नाही हे असं नाहीये तसं नाहीये, पण महाराष्ट्र आता भाजपमध्ये प्रमुख पक्ष म्हणून आणि त्याचा एक प्रचंड मोठा जनाधार असलेला पक्ष, हे एक वास्तव आता झालेलं आहे. अल्गोरिदमचा प्रश्न आहे सोप्पा. अच्छा, आपण म्हणजे जे लोक त्याच्या विरोधामध्ये म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये वाचत असतात, लिहित असतात, त्यांना तशाच पोस्ट येतात. पण हेच त्याच वेळेला हे कळत नाही की त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे भाजपला समर्थन करणारा मोठा वर्ग हा ऑनलाईन आहे, तो त्या अल्गोरिदम मध्ये एकमेकांना कळत नाही, एवढाच प्रश्न आहे. बरं. म्हणजे केशवराव ज्या पद्धतीने पोस्ट लिहित असतात तर त्यांनी जाणीवपूर्वक आपला अल्गोरिदम हा विरोधकांचा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पोस्टवर येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्या केशवरावांच्या विरोधातल्या असतात. आपल्याला असं वाटतं की केशवरावांचा विरोध करणारे लोक आहेत, पण त्यांनी ते जाणीवपूर्वक, विचारपूर्वक त्यांच्यापर्यंत आपला विचार पोहोचवण्याचा विचार केलेला दिसतो. पण अशा पद्धतीचं अल्गोरिदमवर काम करणं हे विरोधकांना बिलकुल जमत नाही, वैचारिक विरोधकांनाही नाही आणि राजकीय विरोधकांनाही नाही. पण अल्गोरिदममुळे आपल्याला दोन्ही बाजूच्या गोष्टी दिसत नाही, एवढंच आहे फक्त. दोन्ही बाजूचे लोक तितकेच आहेत आणि तितकेच प्रभावीपणे आपली बाजू मांडतायत. बरं, मला सुषमा अंधारे आलेल्या दिसत आहेत चर्चेमध्ये, त्यांचंही स्वागत. आणि सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुद्धा एक लढत बघायला मिळालेली आहे, पण अर्थात मुंबईमध्ये 30 वर्षानंतर आता ठाकरेंची सत्ता दिसणार नाहीये, एक वेगळं वास्तव समोर येत आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? सुषमाजी, माझा प्रश्न ऐकायला आला आपल्याला? सुषमा अंधारेंपर्यंत बहुधा आवाज पोहोचत नाही. सुषमाजी, माझा आवाज पोहोचतोय किंवा तुमचा तरी आवाज म्यूटवर टाकलाय तुम्ही, किंवा माझा आवाज येत नाहीये तुम्हाला? सुषमा अंधारेंशी संपर्क आपला होत नाही, हरकत नाही.
केशव उपाध्यायांकडे मी जातो, कारण मला नंतर बाकीच्यांकडे सुद्धा जायचं. केशवजी, आतापर्यंत खूप टीका सुद्धा पाहायला मिळाली, पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे, प्रचंड टीका समाज माध्यमांवर बघायला मिळते, मात्र प्रत्यक्षात बहुमत तुमच्या बाजूने असतं. खरं म्हणजे समाज माध्यमावर टीकेचा विचार केला तर त्याचा सर्वाधिक ट्रोल कोण असेल तर मी असेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या विषयात. पण मी आता त्यात जात नाही. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मगाशी, हा पण सगळ्यात त्याच्या मुळात मुद्दा सांगायचा असा आहे की एक मला आता प्रमोद महाजनांचं एक वाक्य आठवतं. मला पैगंबरने मगाशी मुद्दा मांडला, मी कधी ना ते पैगंबरच्या मुद्द्याशी मी सहमत त्या ठिकाणी होतो. मुळात असं आहे की जोपर्यंत प्रमोदजीने सांगितलं होतं की तुमच्याकडे कितीही उत्तम सायकल असली, किती मोठं जोरात वादळ सुटलं, पण किती मोठ्यात हवा सुटली, पण तुम्हाला सायकलच्या चाकात भरायला तुम्हाला पंपच लागते. ती मोठं सुटलेलं वादळातली हवा काही उपयोगाची नसते. तसं समाज माध्यमावर तुम्ही किती जरी ऍक्टिव्ह असलात, किती जरी काही गोष्टी बोलत असलात, तरी ती प्रत्यक्षामध्ये कन्वर्ट करायला जमिनीवरती संघटनेची ताकदच लागते. संघटना जिथे काम करते तिथं यश ते मिळतं. भारतीय जनता पार्टीमध्ये समाज माध्यमांवरती बोलणारे, व्यक्त होणारी माणसं, त्याला जोडील असलेले जमिनीवरती काम करणारी माणसं, याचा एक सांगड घातली जाते की सांगड आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी, आम्ही जे विचार मांडतो, जे विचार बोलतो, ते विचार आम्ही लोकांपर्यंत यशस्वीपणे घेऊन जातो. आणि त्यातून दुसरं असतं सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा, की नुसती वाचाळ, एक शेवटचा मुद्दा, नुसती वाचाळता उपयोगाची नसते, कृतीची त्याला जोड असते. काहीतरी सकारात्मक घडतंय हे लोकांना जाणवावं लागतं. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाबाबतीत मग मोदी असतील, देवेंद्रजी असतील, यांच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी घडतात हे बघतायत. त्यामुळे दोन्ही तिन्ही गोष्टीचा परिणाम ज्यावेळी होतो त्यावेळी एखाद्या पक्षाला इतकं मोठं. ठीक आहे, मी थोडंसं पटकन थांबवतो कारण वेळ खूप कमी आहे. मला सुषमा अंधारे आता कनेक्ट होताना दिसतात. सुषमा अंधारेजी, माझा पिन पॉइंटेड प्रश्न आहे, नंतर परत बोला पुढच्या बुलेटिनला. पण आता या क्षणी शिवसेनेच्या स्थितीबद्दल, मुंबईच्या स्थितीबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया. फारच समाधानी आहोत आम्ही, फार समाधानी आहोत. बरं. अतिशय उत्तम कामगिरी पक्षाची आहे. कारण भाजपाची टिमकी वाजवते की आम्हाला फार बहुमत मिळालं, तर 227 पैकी 73 जागा म्हणजे बहुमत नसतं. त्याही 73 जागा कशा मिळालेल्या आहेत हे पूर्ण महाराष्ट्र जाणतोय. जिथे करोडो रुपये तुम्ही अगदी पाण्यासारखे वाहिलेले आहेत, अनेक लोकांना दमदाटी केलेली आहे. शिंदेच्या 26 लोकांना सोबत घेऊन 110चा आकडा दाखवून फुगीरपणा दाखवायची गरज नाही. मला असं वाटतंय की ज्या ताकदीने आणि ज्या प्रामाणिकपणाने ठाकरेंनी सगळे दिग्गज गेलेले असताना सुद्धा शिवसेनेचा कोर मतदार जो आहे तो हललेला नाही हे स्पष्ट दिसतंय. कारण सरवणकरांच्या 2 पोरांचा पराभव असेल, वायकरांच्या पोरीचा पराभव असेल, राहुल शेवाळेंच्या वहिनीचा पराभव असेल, हे सगळं जर चित्र बघितलं तर दिग्गज कुठेही गेले तरी चालतील. ज्यांची पोटं भरली, गललठ्ठ झाले, ते निघून गेले, तरी पोटाला चिमटा घेऊन काम करणारे जे लोक आहेत ते लोक आजही ठाकरेंच्या सोबत आहेत. मुंबईकर ठाकरे सोबत आणि ठाकरे मुंबईकरांच्या सोबत हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे 73 जागांवर अजिबात भाजपाने खुशारकी मारायची गरज नाही. ठीक आहे, हनुमंत पवार आणि शेवट करायला मृणाल मॅडमकडे. हनुमंत पवारजी, सोशल मीडियाच्या संबंधाने जे आपण काही मुद्दे उपस्थित केले, तर ही महानगरामधली निवडणूक होती. महानगरांमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव होताच होता. लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांबद्दल जे एक विधान आलं रवींद्र चव्हाणांचं, त्या विधानाचा खरपूस समाजात सोशल माध्यमामध्ये घेतला गेला. राज्यभर वातावरण निर्मिती झाली. लातूरमध्ये तरुणांनी, सर्वपक्षीय तरुण होते, अगदी भाजपाच्या सुद्धा अनेक मंडळींनी सोशल मीडियावर बिनदिक्कतपणे लिहिलं की आम्हाला हे आवडलेलं नाही. मुंबईमध्ये मराठी माणसाचा मुद्दा असो की BMCC मधल्या टीव्हीचा मुद्दा असो, हे सोशल माध्यमावर चर्चेले गेले. मी स्वतः विदर्भामध्ये चंद्रपूरला गेलेलो होतो. माझ्या जिल्ह्यापासून, माझ्या कार्यक्षेत्रापासून कित्येक तरी दूर असलेलं चंद्रपूर, तिथे सोशल मीडियावरचे आमचे व्हिडिओ बघून लोक ऐकायला येत होते. सोशल मीडियावर मत मांडली जातात, त्याचं पक्षातून, संघटनेतून मतात रूपांतर करण्यासाठी मेहनत व्हायला हवी का? तर नक्की व्हायला हवी. पण सोशल माध्यम ही महत्वाची आहेत, ते मतं बनवतात. ठीक आहे, शेवटी सोशल मीडियातले व्ह्यूज आणि सबस्क्राईब आणि लाईक्स मात्र तुमचं लोकशाही ठरवत नसते. एक राजू अकबर यांना मी विसरलो होतो. थोडक्यात राजूजी, थोडक्यात मला मृणाल मॅडमची पण कमेंट घ्यायची आहे, बोला. नाही प्रसन्न, मला तेच म्हणायचं आहे की सोशल मीडियावर जे बोलणारे लोक आहेत त्याच्यातले कित्येक लोक आपलं प्रोफाईल. तुम्ही हे सांगा, सुषमा अंधारे म्हणतात मुंबई म्हणजे ठाकरे, मराठी म्हणजे ठाकरे, हे गणित कायम आहे. जे निघून गेले त्यांचे पराभव झाले, त्यांनी नावं सुद्धा वाचून दाखवली. पहिल्यांदा त्या टीकेबद्दल सांगा. प्रसन्नजी, ठाकरे म्हणजे मुंबई हे आता संपलं ना. ठाकरेंचा महापौर बसणार नाही म्हणजे संपलं. ठाकरेंची उलटी गिनती सुरू झालेली आहे. आता गिरे तो भी टांग उपर असं जर कोण बोलत असेल तर ते त्यांना त्यांचं लखलाभ असू द्या. त्यांचा महापौर बसतो, एखादं बसत नाही.
त्यांच्या सीट किती आल्या, आमच्यापेक्षा थोड्या जास्त आल्या, ठीक आहे. पण शेवटी मुंबईवरचं त्यांचं वर्चस्व नाहीच झालं. आणि मुंबई ही मराठी माणूस बीजेपीकडे पण आहे, आमच्याकडे पण आहे, सगळ्यांकडे आहे. त्याच्यामुळे त्यांनी किती फुशारक्या मारल्या, नाही आमच्याकडे कार्यकर्ते आहेत, हे आहेत, ते आहेत. ठीक आहे, ते बोलायला ठीक आहे. महापौर बसतोय का, सत्ता तुमची येते का, तर नाही. पण मग राजू वाघमारे शिवसेनेचा बसणार आहे महापौर? पण म्हणजे राजू वाघमारे शिवसेनेचा महापौर बसणार आहे का? तुमच्या शिवसेनेचा बसणार आहे महापौर? जसं मागच्या वेळी भाजपनं पूर्ण समर्थन दिलं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसला, राजू वाघमारेंचा बसणार आहे महापौर? सुरुवातीपासून आम्ही महायुतीचा महापौर बसणार हे सांगतोय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आम्ही कधी आमच्या बोलण्यात बदल केलेला नाही. बरं, आम्ही खरं बोलतोय. महायुतीचा बसणार तो बसणार, ठाकरेंचा बसणार आहे का, तर बसणार नाही. मग उगाच कशाला फुशारक्या मारायच्या की आमची सत्ता आहे. ठीक आहे, मान्य आहे, मान्य आहे. मी कार्यक्रमाच्या शेवटी मी मृणाल मॅडम यांच्याकडे येतो. मृणालजी, एक वेगळं वास्तव आहे, महाराष्ट्राचं एक राजकीय वास्तव बदललेलं आहे, ते स्वीकारलं पाहिजे. समाज माध्यमातले लाईक्स नव्हे, मतदानातली मतं आणि निवडून आलेले उमेदवार राज्य चालवत असतात. तुमची प्रतिक्रिया? महाराष्ट्राचा राजकीय लंबक हां. शहरी भागांबाबत भारतीय जनता पक्षावर स्थिरावल्याचं या निकालांनी स्पष्ट केलं आहे. तिकडे मोदी, इकडे फडणवीस आणि ट्रिपल इंजिनची जी जोड द्यायला हवी ती बहुतांश शहरांनी होकार दिलेला दिसतोय. आता याही सुनामीमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन त्यांच्या 20 जागा कमी झाल्या असल्या तरी आपण मराठी माणसाचा आवाज आहोत हे सांगण्यातही यश मिळवलेलं आहे. निवडणुका संपल्या आहेत, आता शहरांचा विकास हा अजेंडा असणार आहे. त्यासाठी आपापसातले मतभेद बाजूला ठेवून एक अत्यंत उत्तम विधायक विरोधी पक्षाची भूमिका निभावत ठाकरे बंधूंनी मुंबईची स्वप्न पाहावीत, ती स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचं बळ द्यावं आणि जिंकलेल्या पक्षांनी त्यांचा विचार लक्षात घेऊन या मुंबईला, या महाराष्ट्राला नव्या दिशेने नेण्याची प्रतिज्ञा करावी, ती प्रत्यक्षात आणावी. महाराष्ट्र विकासासाठी भुकेला आहे. खरंय. निवडणुका संपल्या आहेत, आता विकासाचं पर्व सुरू व्हावं ही अपेक्षा आहे. आणि त्यासाठी सर्व सत्ताधाऱ्यांना, निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांना, जे निवडून आले नाहीत किंवा आता ज्यांचं बहुमत नाही, त्या सगळ्या पक्षांना, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. कारण शेवटी ते सरकार किंवा ते महापालिकेतलं सरकार चालवताना सत्ताधारी महत्वाचे आहेत, तसे जागरूक विरोधकही महत्वाचे आहेत. तुम्हा दोघांनाही तुमच्या तुमच्या भूमिकांसाठी शुभेच्छा. या चर्चेसाठी आपण वेळ दिलात. सचिन परबजी तुमचे, सुषमा अंधारेजी तुमचे सुद्धा, राजू वाघमारे तुमचं सुद्धा अभिनंदन आणि शुभेच्छा. त्याचप्रमाणे हनुमंत पवार आपल्याकडे आले, काँग्रेसचे एकदम तरुण तडफदार पदाधिकारी, त्यांचंही शुभेच्छा. गालाजी दिवसभर आपल्याकडे होते, त्यांचंही अभिनंदन, त्यांनाही शुभेच्छा आणि त्यांचे धन्यवाद. आणि मृणाल मॅडम तुमचे धन्यवाद. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज, बातम्यांचा ओघ सुरू राहील.